नमस्कार, वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज अजून एक मस्त अशी नाश्त्यासाठी म्हणा किंवा लंच डिनर कशामध्येही खाऊ शकता अशी एक पराठ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पराठा कुठेही लाटायचं नाही आहे, काहीच करायची गरज नाही। अशा पद्धतीने मस्त असा इझिली पराठा तयार होईल असा अंडा पराठा आपण घेऊन आलेलो आहोत। त्याची रेसिपी सांगते तुम्हाला। पहिले चॉपरमध्ये ना कांदा, टोमॅटो, गाजर आणि शिमला मिरची असं चॉप करून घेतलेलं आहे। मस्त फाइनली चॉप होतं ना, त्याच्यामुळे ते जास्त आपलं दाताखाली तुकडे वगैरे पण येणार नाहीत आणि व्यवस्थित इवनली राहतं। एका सेम ह्याच्यामध्ये राहतं ना, ते कट झालेलं असतं, चॉप झालेलं असतं। त्याच्यामुळे ते सगळं कट करून घेतलेलं आहे चॉपरमध्ये। त्याच्यानंतर ते सगळं आता बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकलेले आहे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर आणि गव्हाचं पीठ, कारण का आपण पराठा बनवतोय तर गव्हाचं पीठ पाहिजे। इथे तुम्ही मैदाही वापरू शकता, पण मी हेल्दी थोडंसं पाहिजे म्हणून मी गव्हाचं पीठच वापरलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर जे आपले बेसिक मसाले आहेत, आपला घरगुती लाल तिखट जे असतं ते टाकलेलं आहे। थोडीशी हळद टाकायची आहे। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा तिखटाऐवजी हिरवी मिरची ही बारीक चॉप करून टाकलात ना तरीही चालेल। मस्त याच्या चॉपरमध्ये छान बारीक चॉप होऊन जाते। त्यानंतर थोडंसं टाकलेलं आहे गरम मसाला, कारण का थोडंसं तिखटाचं प्रमाण, कारण का तिखट जे आहे घरगुती लाल मसाला जो आहे तो जास्त असं तिखट नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे। त्यानंतर आता सगळे पहिले जिन्नस चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचे आहे पिठामध्ये। त्यानंतर त्याच्यामध्ये आता अंड फोडून टाकणार आहोत। इथे अंड्याचं प्रमाण आपल्यावर आहे, 1 टाका 2 टाका कितीही टाकू शकता। मी इथे आता 1 वाटी घेतलेला आहे गव्हाचं पीठनं, त्याच्यामुळे 1 अंड पुरेसं आहे त्याच्यामध्ये। आणि असं नाही की फक्त आपण अंड्यामध्येच हे करणार, त्याच्यामध्ये थोडंसं पाणीही वापरणार आहोत। पाणी वापरा किंवा दूधही वापरू शकता तुम्ही। मी इथे पाणी वापरणार आहे त्याच्यामुळे। आणि जर तुम्हाला अंड्याचं प्रमाणही वाढवायचं असेल तर वाढवू शकता, एकाच्या ऐवजी 2ही घेऊ शकता, पण एका वाटीपुरती 1 पुरेसं वाटतं मला। आता हे सगळे विस्करच्या साहाय्याने ना पहिले मिक्स करून घेते आहे अंड, आणि त्याच्यानंतर लागेल तसं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये। जास्त लिक्विडी नाही करायचं आहे, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे, कारण का छान नंतर याला शिजवायचं आहे प्रॉपर असं। एका साईडला पॅनही गरम करायला ठेवलेला आहे, जेणेकरून तो चांगला तोपर्यंत व्यवस्थित गरम होईल। आता इथे बघा बॅटर मस्त असं विस्करच्या साहाय्याने आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, एकदमही जास्त टाकू नका, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे बघा। आणि कुठेही जास्त एवढं असं वाटत नाही आहे ना, आपण भाज्या याच्यात टाकलेल्या आहेत भरपूर अशा, पण त्या कुठे एवढं दिसूनही येत नाही आहेत, इतक्या त्याच्यामध्ये मस्त असं मिक्स होऊन जातात। त्याच्यासाठी चॉपरमध्ये भाज्या चॉप करायच्या असतात। आता इथे छान असं मिक्स करून झालेलं आहे, आपलं बॅटर तयार आहे। तिकडे पॅनही गरम झालेला आहे, पॅनमध्ये तेलही टाकलेलं आहे। तेल थोडंसं व्यवस्थित पसरवून घेऊया सगळीकडे। आणि त्याच्यानंतर हे बॅटर तुम्ही छोटे छोटे पॅनकेक टाईपही करू शकता, किंवा पूर्ण मोठंच्या मोठं एकही, जसं पाहिजे असं तुम्हाला पाहिजे तर करू शकता। पण मी इथे पूर्ण मोठंच मस्त असं अंडा पराठ्यासाठी टाकणार आहे बॅटर। हे सगळं पूर्ण थोडंसं बॅटर एकदमही पातळ नाही आणि एकदमही घट्ट असं नाही, थोडंसं मीडियम याच्यामध्येच आहे ना, थोडंसं ठीक आहे, जास्तही नाही पातळ आपण करायचं आहे। जसं दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तशाच कन्सिस्टन्सीमध्ये ठेवा। आणि त्याच्यानंतर सगळं बॅटर आता इथे टाकलेलं आहे पॅनमध्ये, आणि थोडंसं व्यवस्थित हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे। पॅन जेवढं आहे ना तेवढं पसरवून घेतलात ना की ते व्यवस्थित इवनली कुक होतं। आणि एकाच म्हणजे लेवलला करून ठेवायचं आपण व्यवस्थित करताना। सेपरेट जेव्हा आपण करतो ना, सगळं पसरवतो, तेव्हा व्यवस्थित एका लेवलला केलात ना की तो छान एकसारखा व्यवस्थित कुक होतो सगळीकडेच। आणि इथे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे एकदम। आणि आता ह्याच्यावर सगळं पसरवून झालं की आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, आणि जवळपास लो फ्लेमवर आपण 5-1 मिनटं छान शिजू द्यायचं आहे एका साईडने। आणि त्याच्यानंतरच आपण त्याला पलटवायचं आहे। त्यासाठी इथे मस्त असं एका साईडने आपण जसं शिजेल ना व्यवस्थित, वरची लेअर पूर्ण आपल्याला कळते शिजून झाली की, त्याच्यानंतर आपण त्याला पलटवायचं आहे। 1-5 मिनटं त्याला छान शिजू द्यायचं, कारण का गव्हाचं पीठ आहे, कच्चं पीठ आहे, आपण चपात्या वगैरे करून घेतलेलं नाही आहेत, त्याच्यामुळे थोडंसं शिजायला टाईम लागतं। आणि आतमध्येपर्यंत प्रॉपर, का मोठे आपण टाकलं एकच ना, त्याच्यामुळे आतमध्येपर्यंत प्रॉपर कुक व्हायला पाहिजे, कुठेही कच्चं राहता कामा नये। त्यासाठी आपण व्यवस्थित असं एका साईडने छान कुक करून घ्यायचं आहे। आता 5 मिनटानंतर बघा मस्त असं हलक्या हाताने मी पलटून घेतलेलं आहे, कुठे तुटलं वगैरे काहीच नाही। थोडंसं फोल्ड झालं असं वाटलं, पण तुटलं नाही अजिबातच। त्यानंतर आता इथे मस्त मुलांच्या सगळ्यांच्याच आवडीचं चीज टाकते आहे किसून। 1 चीज क्यूब घेतलेला आहे, तो किसून टाकते। ऑप्शनल आहे चीज क्यूब,
चीज टाका, नाही टाकला तरी चालेल, क्यूब टाका किंवा चीज स्लाइस ठेवा किंवा तुम्हाला पाहिजे तर मॉझरेला चीज वगैरे तोही टाकलात पसरवलं व्यवस्थित वरतून तरीही चालेल, आपल्या आवडीनुसार कोणतं पाहिजे तसं. मी इथे मस्त असं एक चीज क्यूब घेतलेला आहे. व्यवस्थित सगळीकडे लागेल असं चीज किसून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याच्यावर पसरवायचं आहे छान असं. आणि तोपर्यंत आता ही गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवायची आहे आणि छान लो फ्लेमवर आता आपण ह्याच्यानंतर आपण पलटणार नाही आहे, त्याच्यामुळे लो फ्लेमवर 5 ते 7 मिनटं छान कुक व्हायला द्यायचं. कारण का आतमध्येपर्यंत प्रॉपर शिजला गेला पाहिजे अंड्याचा आपला पराठा जो आहे तो. आता इथे व्यवस्थित सगळीकडे चीज पसरवून झालेला आहे. मस्त किसणीचं सगळं काढून घेते आणि छान असं इतका डिलिशियस लागतो ना हा अंडा पराठा. जर सकाळी नाश्त्यासाठी वगैरे बनवत असाल तर एक जरी पराठा खाल्लात ना हा तरी पोट आरामात भरेल. आणि दुपारी जेवणासाठी वगैरे बनवत असाल तर 1-2 ह्याच्यामध्ये तसंही पोट आरामात भरतो आपला हा पराठ्याने. आणि छान 5 मिनटं झाल्यानंतर बघा मस्त असं शिजलं आहे. पण मी थोडंसं इथे आपल्या स्पॅच्युलाच्या साह्यानेच थोडंसं मध्ये आपलं जो म्हणजे पराठा आहे ना त्याच्यामध्ये खाचं काढते, जेणेकरून प्रॉपर आतमध्येपर्यंत शिजायला पाहिजे ना. 5-6 ठिकाणी व्यवस्थित असं थोडंसं दाबलं गेलं मध्येच आपण आणि त्याच्यानंतर प्रॉपर असं म्हणजे शिजतं व्यवस्थित आतमध्येपर्यंत, कुठेही कच्चं राहणार नाही, नक्कीच राहणार नाही. तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा. आणि त्याच्यानंतर मस्त असं इथे आपला अंडा पराठा तयार झालेला आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पिझ्झा कटरने इथे मी कट करून घेते. मस्त असे तुम्ही इथे 4 पीसेसमध्ये कट करू शकता किंवा 8 पीसेसमध्ये जसं आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने कट करू शकता. मी इथे जवळपास 8 पीसेसमध्ये कट करून घेते आहे. आणि खायला इतका डिलिशियस लागतो ना हा अंडा पराठा. आणि कुठेही बघा ना लाटायची गरज नाही, पीठ मळायची गरज नाही, इतका इझिली आपला अंडा पराठा तयार होतो अशा पद्धतीने. आणि कधीही घाईच्या टायमामध्येही आपण अशा पद्धतीने नक्कीच बनवू शकतो अंडा पराठा. मस्त इथे आपला अंडा पराठा इथे तयार झालेला आहे. कट करून दाखवलेला आहे तुम्हाला बघा. आणि एक स्लाइसही दाखवते तुम्हाला की जेणेकरून आतमध्ये व्यवस्थित प्रॉपर शिजला गेलेला आहे, कुठेही कच्चा राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे थोडेसे खाचे काढायचे जेणेकरून तो व्यवस्थित आतमध्येपर्यंत कुक होईल. आणि मस्त असं आपला इथे चीजवाला बघा चीज वगैरे किती छान मेल्ट झालेला आहे. अंडा पराठा तयार झालेला आहे. मी थोडेसे नंतर साईडच्या ह्याच्याने ना टोमॅटो सॉस टाकलेला आहे, त्याचे ड्रॉप दिलेले आहेत. दिसायला सुंदर आणि खायला टेस्टी असा आपला अंडा पराठा तयार झालेला आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.